माझं पेन संघटनेचे शुद्ध पाण्यासाठी आंदोलन. पेन शहर मर्यादित माझं पेन या राजेंद्र पाटील यांच्या संघटनेने गणेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली आज पेन नगरपालिकेवर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी मोर्चा काढला आणि नगरपालिका समोर कोतवाल चौकात रस्ता अडवून आपले आंदोलन केले. पेन शहराला होणारा पाणी पुरवठा हा भोगावती नदीपात्रातून उचलला जाऊन तो जलशुद्धीकरण केंद्रातून थेट प्रत्येक विभागातील गृहसंकुलांना पाणी पुरवठा केला जातो, पण ते पाणी शुद्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिका प्रशासनाने या कामे हेटवणे, आंबेधर धरणात पाणी आरक्षित करून यासाठी 2065 पर्यंतची लोकसंख्या जमेस धरून 165 कोटींची पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या योजनेला अंतिम मंजुरीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून पुढील 15 दिवसात या योजनेला अंतिम मंजुरी मिळेल असे पालिका सूत्रांनी खात्रीशीर माहिती देताना सांगितले आहे. हेटवणे प्रकल्पासारखा मोठा जलस्रोत करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाही, तरी ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि मुख्य अधिकारी प्रयत्नशील आहेत. माझा पेन संघटनेने हा एक बिगर राजकीय चांगला व जिव्हाळ्याचा विषयावर आंदोलन केले, पण नागरिकांना या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे उपस्थिती कमी असली तरी कमी तिथे आम्ही हे माझे पेन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसाने दाखवून दिले आहे. आज जे माझं पेन या संघटनेने जो रस्ता रोको किंवा मोर्चा आयोजित केला होता, त्यांचे 2 महत्त्वाच्या समस्यांबाबत त्यांनी आजचा हा मोर्चा किंवा रस्ता रोको आयोजित केला. त्यापैकी एक म्हणजे अशुद्ध पाणी पुरवठा शहराला होतोय म्हणून, आणि काही प्रमाणात नदीत नाल्याचं पाणी जाऊन ते अशुद्ध झालेलं आहे, याबाबत त्यांचा मुद्दे होते. पाणी पुरवठा आणि नाल्यांचं अशुद्ध पाणी. तर याबाबत त्यांचे मुद्दे विचारात घेतले तर शहराला आपले दोन्ही फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू आहेत. शहराला पाणी हे शुद्ध पुरवलं जातं. काही प्रमाणात जरी नाल्याचं पाणी पूर्वापारपासून नदीत जात असलं तरी सुद्धा त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करून 2 फिल्ट्रेशन प्लॅन्टद्वारे ट्रीटमेंट करून ते पाणी, शुद्ध केलेलं पाणी शहराला पुरवलं जातं. याबाबतचे वेगवेगळे दर महिन्याला नमुने घेऊन, वेगवेगळ्या भागातले नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासून त्याबाबतचा अहवाल घेतला जातो आणि सदरचे नमुने हे पिण्यास योग्य येतात. तर दुसरा विषय आहे की जो नाल्याचं पाणी काही प्रमाणात जातोय त्याबाबत नगरपालिकेने, शासनाने आपल्याला एक STP प्लॅन्ट 10 कोटीचा मंजूर केलेला आहे. तो प्लॅन्ट म्हणजे जे अशुद्ध पाणी नदीला डायरेक्टली मिळतं त्याच्यावर फिल्ट्रेशन होऊन त्याच्या MPCB किंवा ह्याच्या नॉर्म्सनुसार, पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नॉर्म्सनुसार ते पाणी तेवढ्या प्रमाणात शुद्ध करून नंतर ते पाणी नदीला सोडलं जाईल. ह्याबाबतचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला शासनाने निधी मंजूर केलाय. थोडी जागेची अडचण असल्यामुळं तो थोडासा त्याला विलंब झालाय, परंतु लवकरच सदरची जागा ही भूसंपादनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी STP प्लॅन्ट उभारण्यासाठी नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे. आणि तो प्रोजेक्ट उभारल्यानंतर सदरचं पाणी जे नदीत जाऊन मिश्रण होतंय ते पाणी पूर्ण डायव्हर्जन करून त्या STP प्लॅन्ट थ्रू शुद्धीकरण होऊन त्यानंतर ते MPCB किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नॉर्म्सनुसार ते पाणी नदीत सोडलं जाईल. परंतु सध्या जो पाणी पुरवठा शहराला होतोय तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध पाणी पुरवठा होत नाही. त्याबाबतची वेळोवेळी तपासणी केली जाते. तरी जे काही माझं पेन संघटनेने काही सूचना केलेल्या आहेत प्रशासनाला, त्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मागण्यांनुसार याच्यामध्ये योग्य ते बदल किंवा त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ते मार्ग उपलब्ध केले जातील. दुसरं एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की आपली पेन पाणी पुरवठा योजना ही 149 कोटीची योजना आहे, ज्यातून आपण पाणी जो लागतोय योजनेसाठी तो हेटवणे धरण आणि आंबेगाव धरण यातून आपल्याला आरक्षण मंजूर झालेलं आहे. त्या आधारावर आपण ही योजना बनवलेली आहे 149 कोटीची, आणि ती शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी प्रस्तावित आहे. आम्हाला अशा